मराठी माणसांनी का महाराष्ट्राच्या लोकांनी असं राम मंदिर दर्शनाला जायचंय तर अजून मंदिरात काय काय गोष्टी आहेत, म्हणजे कसा वेळ काढून, कारण त्याच्यात म्युझियम पण आलेत आता, म्हणजे भरपूर म्युझियम यायचं आहे असं अजून सांगतो मला. सगळ्यात पहिलं तर ओपनिंग करून टाकलं, सगळं झालं, म्युझियम वगैरे ते गाभाऱ्यात नाही, गाभाऱ्यात नाहीये, म्हणजे गाभाऱ्यात म्हणजे परिसरात नाहीये, तो पार्ट वेगळा आहे तो. त्याचा आता जस्ट टेंडरिंग चाललंय आणि ते नव्या घाटच्या इकडे आहे. अच्छा, तिथे आहे. आता राम मंदिर परिसर आहे, त्याच्यात परिसरामध्ये ग्राउंड फ्लोअर तर रामलल्ला आहे. तर रामलल्ला म्हणजे 7 वर्षाचा बालक आहे. त्याला बालक रामही म्हणतात. फर्स्ट फ्लोअरला संपूर्णपणे राम दरबार आहे. आणि ह्या मंदिराची स्थापना म्हणजे कसं आहे, जे राम दरबार जे आहे ते आपला राम रक्षा स्तोत्रामध्ये जे सांगितलेलं आहे तर तो जर आपण वाचलं आणि राम मंदिराचं डोळ्यासमोर घेतलं, राम स्तोत्र वाचल्यानंतर जेव्हा आपण दर्शनाला जेव्हा जाऊ त्यात काय सांगितलेलं आहे, रामाच्या साऊथ साईडला जे उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, रामाच्या दुसऱ्या बाजूला सीतामाई बसलेली आहे, तिकडे अन्नपूर्णा आहे. त्याच हिशोबाने जे केलंय, राम दरबार जो आहे किंवा बालक राम आहे त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे साऊथ साईडला एक शेषावतार टेम्पल बनवलेलं आहे. एक मंदिर आहे. मंदिराला परकोटा आहे. परकोटा हा 850 मीटरचा परकोटा आहे. पहिल्या माळ्यावरती राम दरबार आहे. दुसरा माळा तयार आहे, पण तिकडे अजून तर काय ठरवलं काय नाही. त्याच्यानंतर शिखर आहे. मंदिराला एक परिक्रमा करताना एक लोअर प्रिंट म्हणजे संपूर्णपणे गर्भगृहाच्या बाहेरून एक परिक्रमा आहे, एक मंदिराच्या बाहेरून आहे. त्याच्या मंदिरात खाली उतरलो आपण तर मंदिराच्या संपूर्ण सभोवताली एक परिक्रमा आहे. ती खरंच बघण्यासारखी आहे, कारण त्या ठिकाणी आपले पद्मश्री कामत, काय त्यांचं नाव विसरलं मी, तर त्यांनी 3D आणि 2D ज्या आकार आहे संपूर्ण वाल्मिकी रामायण साकारलेलं आहे आणि ते खरंच बघण्यासारखं आहे. ओके, कसं आहे. त्याच्यानंतर परकोटा जेव्हा आपण फिरतो त्या परकोट्यामध्ये 6 दिशाला 6 मंदिर आहेत. ज्याला आपण पूर्वद्वारून जेव्हा जातो आतमध्ये रामाकडे, जेव्हा प्रभू रामाकडे आपला जो चेहरा असतो तर आपल्या डाव्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे आणि उजव्या बाजूला शंकराचं महादेवाची पिंड आहे. तिथून पुढे गेलो आपण शंकराच्या पिंडीकडे गेलो की तिकडे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे. म्हणजे जिथे राम दरबारामध्ये सीता माता आहे त्याच बाजूला अन्नपूर्णा आहे. त्याच्या पुढे गेलो की दुर्गा माईचं अंतर आहे, एक मूर्ती मंदिर आहे. त्याच्यात आपण जर साऊथ वेस्टला गेलो, साऊथ वेस्टला सूर्यनारायण आहे, कारण प्रभू रामचंद्र हे सूर्यवंशी होते. नंतर जर पुढे आलो की हनुमानाचं एक मंदिर आहे आणि पुढे गणपतीचं सांगितलंच आहे. हनुमानाच्या मंदिराच्या बॅक बाजूला म्हणजे उजव्याच बाजूला शेषावतार आहे. हे झालं, मग आपण बाहेर आलो, मंदिराच्या बाहेर आलो. मग प्रभू रामचंद्राच्या त्या संपूर्ण वनवासामध्ये ज्यांनी प्रभू रामचंद्रांची सेवा केली, म्हणजे अगस्त्य ऋषी आहेत, वाल्मिकी ऋषी आहेत, निषाद राज आहे, त्याच्यानंतर शबरी मैया आहे आणि ह्या लोकांचं एक सप्त मंदिर आहे. सप्त मंदिरामध्ये एक छोटासा तलाव केलेला आहे, एक त्याचं लुक येण्यासाठी. त्याच्या जरा पुढे गेलात, मी वरती गेलात की फार जुनं एक कुबेटीला तिकडे कुबेटीला म्हणजे शंकराचं एक स्थान आहे, महादेवाची पिंड आहे, ती फार जुनी आहे, फार जुनी. त्याचा पूर्वीचा फोटो आणि आत्ताचा फोटो जर बघितला तुम्हाला एक नवल वाटेल की एवढा सुंदर आहे. आणि त्यावेळेला असं म्हणतात की कुबेटीला ही अयोध्येतली सगळ्यात उंच वास्तू होती त्यावेळेला.